कुंभमेळ्याचे आयोजन होत असताना प्रयागराज नगर निगमने अरेल घाट भागात 11 एकर जागेत शिवालय पार्कची निर्मिती केली। ह्या शिवालय पार्कच्या निर्मितीमध्ये प्रयागराज नगर निगमच्या परिवहन, लोहमार्ग व विद्युत विभागाने योगदान दिलं। अनेक वर्ष गंजून पडलेले विद्युत खांब, जुने ट्रक, चारचाकी, दुचाकी वाहनं, गंजलेल्या रिक्षा, गंजके पाईप, रेल्वेचे तुटलेले ट्रॅक्स आणि अन्य भंगार सामान एकत्र करून 22 कलाकारांनी 500 कर्मचाऱ्यांच्या मदतीने 3 महिन्यात ह्या शिवालय पार्कची निर्मिती केली। थोडक्यात भंगारातून कलाकृतीची निर्मिती म्हणजे टाकाऊतून टिकाऊ किंवा वेस्ट से वंडर ह्या थीमचा वापर केला गेला। ह्या शिवालय पार्कमध्ये 12 ज्योतिर्लिंग मंदिराच्या प्रतिकृती, समुद्रमंथनाचं दृश्य, नंदी व त्रिशूळाची प्रतिमा, याशिवाय पशुपतीनाथ, तमिळनाडू, हिमाचल प्रदेश, ओडिसा, आंध्र प्रदेश, मुंबईतील एलिफंटा गुंफा येथील शंकर मंदिरांच्या प्रतिकृतींचा येथे समावेश केला आहे। त्यामुळे कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांचं शिवालय पार्क हे आकर्षणाचं ठिकाण बनलं आहे। अरेल घाट येथील त्रिशूल डमरूधारी शंकर प्रतिमा ही कुंभमेळ्यातील काळात सेल्फी पॉइंट या नावाने सर्वांना परिचित झाली। ह्या सेल्फी पॉइंटच्या मागे गेलं की शिवालय पार्कच्या बऱ्याच मंदिरांच्या प्रतिकृतींचं दर्शन घडतं। ही सर्व मंदिरं दुरून पाहत असताना तिथे असलेल्या नंदीच्या प्रतिमेने माझं लक्ष वेधून घेतलं आणि काही पायऱ्या उतरून मी खाली आलो तर समोर समुद्रमंथनाचा देखावा नजरेस पडला। ह्या देखाव्याच्या बाजूलाच शिवालय पार्कमध्ये जाण्याची तिकीटं मिळत होती। आबालवृद्धांसाठी तिकिटांचे वेगवेगळे दर होते। मी 50 रुपये भरून शिवालय पार्कमध्ये प्रवेश घेतला। रामराम मंडळी, मी अरेल घाट येथील अरेल रोडवरती शिवालय पार्कमध्ये आलेलो आहे। आता मी शिवालय पार्कमध्ये आलेलो आहे, ज्यामध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं व्यवस्थित दर्शन घडवलेलं आहे। माझ्या पाठीमागे केदारनाथचं मंदिर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांमधलं एक आहे, ज्याची स्थापना श्री शंकराचार्य यांनी केली। उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांमध्ये केवळ ही अशी एक प्रतिमा आहे की जी दक्षिणाभिमुखी आहे। हे ओंकारेश्वरचं मंदिर आहे, जे नर्मदा नदीच्या मध्यभागामध्ये आहे। मध्य प्रदेशात नर्मदा नदीत मांधाता द्वीप आहे, ज्याचा आकार ओम ह्या प्रतीकाप्रमाणे आहे आणि ह्याच द्वीपावरती ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे। त्यामुळे ह्याला ओंकार मांधाता या नावाने ओळखलं जातं। माळव्याच्या परमार शासकांनी या मंदिराची निर्मिती केली। पुढे राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं। माझ्या पाठीमागे काशी विश्वनाथ मंदिर आहे, ते स्वर्ण मंदिर ह्या नावाने पण ओळखलं जातं। 18व्या शतकामध्ये राणी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराची स्थापना केली। माझ्या पाठीमागे बैद्यनाथ मंदिर आहे, ह्याला बाबा बैद्यनाथ मंदिर या नावाने पण ओळखलं जातं। जे भाविक ह्या बाबा बैद्यनाथची पूजा करतात त्यांना हे बाबा बैद्यनाथ हे चांगलं आरोग्य देतात, अशी एक मान्यता आहे। दर श्रावण महिन्यामध्ये ह्या मंदिरामध्ये यात्रा भरते। ती यात्रा कावडिया यात्रा ह्या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे। दरवर्षी श्रावण महिन्यात होणाऱ्या मेळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो भाविक खांद्यावरती कावड घेऊन खूप दुरून कावडीत पवित्र जल घेऊन येतात व त्याचा महादेवाला अभिषेक करतात।
कैलास मंदिर महाराष्ट्रातील एलोरा गुंफा येथे बनवलेलं आहे। या मंदिराची निर्मिती एका अखंड शिळेमध्ये केलेली आहे। इसवी सन 760 साली राजा कृष्णने या मंदिराची निर्मिती केली। स्वामी मल्लिकार्जुन मंदिर हे आंध्र प्रदेशातील नल्लमाला जंगलात कृष्णा नदीच्या काठावरती वसलेलं आहे। या रामेश्वर मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत। एक शिवलिंग रामाने हनुमानाला आणायला सांगितलं होतं, तर हनुमानाने थेट हिमालयातून एक शिवलिंग आणलं, तर दुसरं शिवलिंग सीतामाईने समुद्र काठावरती तयार केलं। हे मामल्लापुरमचं शोर मंदिर आहे। या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला 2 गर्भगृह आहेत। एक विष्णूजींना समर्पित आहे, तर दुसरं शिवजींना समर्पित आहे। दुसरं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्वाभिमुखी आहे, त्यामुळे पूर्वेकडून येणारी सूर्यकिरणं थेट ह्या शिवलिंगांवरती पडतात। सोळाव्या शतकामध्ये मालोजीराव भोसले यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला, तर 18व्या शतकात अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराला वर्तमान रूप दिलं। कृष्णेश्वर मंदिर महाराष्ट्र। भीमाशंकर मंदिर हे 13व्या शतकातलं आहे, पण 18व्या शतकामध्ये नाना फडणवीस यांनी या मंदिराचं पुनर्निर्माण केलं। भीमाशंकर मंदिर महाराष्ट्र। इसवी सन 1740 ते 1760 या दरम्यान बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराची स्थापना केली। या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा 4 बाजूंनी दरवाजे आहेत। हे नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। नागेश्वर मंदिर द्वारका गुजरात। या मंदिराशी निगडीत अशी कथा आहे की दारुका नामक राक्षसाने भगवान शंकराचा भक्त सुप्रियाला बंदी बनवले, तेव्हा शिवभक्त सुप्रियाच्या ओम नमः शिवाय या जपाने जागृत होऊन साक्षात शंकर इथे आले व त्याने राक्षसाचा पराभव केला। सोमनाथ मंदिराचा उल्लेख कवी कालिदासाच्या अनेक कवितांमध्ये आहे। शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथाचं मंदिर पहिलं मानलं जातं। हे मंदिर गुजरातमधील प्रभास पाटण, वेरावळ येथे स्थित आहे। बैजनाथ मंदिर हिमाचल प्रदेश। बैजनाथ मंदिर इसवी सन 1204 मध्ये मनुका आणि अहुका नामक भावांनी स्थापन केले। काही पौराणिक ग्रंथांमध्ये पृथ्वी हत्तीच्या पाठीवर टिकून असल्याचा उल्लेख आहे,
तर हे हत्ती कासवाच्या पाठीवर उभे आहेत. विभिन्न दिशांची रक्षा करणाऱ्या हत्तींचं नाव अष्टदिग्गज आहे, तर कासवाचं नाव अकुपर आहे. ह्या शिवालय पार्कमध्ये मंदिराच्या बाजूने जलाशयाचा मार्ग केला असून इथे नौका विहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवालय पार्क मंदिरावरती बनवलेली चित्रफित तुम्ही संपूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमः पार्वती पते, भारत माता की वंदे वंदे वंदे.